काय कुठे गेले सून आहे तुझे? माझी सून तुला माहित नाही काय आता मी मला काय विचार ऍक्टिव्ह बसलीस म्हणून तुझ्या विचारलं. बायकोचं तुला माहिती मला काय विचारायला लागलं मला आता तुम्ही सांगून घरात जा. आहे, मी कामावर मला काय सांगून जाते का इकडे जातो तिकडे जातो म्हणून तुझी ही बाई ती भाजी ती आता कुठं आम्ही मला काय चांगलं सांगणार? बोलत्या लग्न झाल्यापासून माझ्या बरोबर काय औषध नाही गोळ्या नाही पैसा नाही मी तर काय ती कुठलं करणार देणार तुला औषध गोळ्या? तू देतोस की पैसे तिच्याकडे पैसे मग तुझ्याकडेच आहे सगळ्या कारभाराने. मग मी तिच्या तुझ्याकडे हातात- मागतो तू आणि तुला पण तिच्या आता देऊन बस की मात वाजवत मला बी नाही तुला बी नाही आता काय आई, करणार? लई लाडकं नाही, नाही, हे मग काय करणार? तुझी हे आहे म्हणून केलं आता दिलं तिच्या हातात ते पहिला लई हे दाखवत्यात लई साजूकपणा दाखवितात मागणं नवरा आणि सून सासू गावले हातात असला कारभार करते त्याने तुला कुठं माहिती आहे तुला समजायला पाहिजे तू घरात असतीस तू सही तू करून पहिला घ्या. माझ्याकडे पैसे देत होता आता तिच्याकडे का मला तुझी ही सून म्हणून तुझ्या हातात द्यायला होता. सून असली म्हणून काय झालं लगेच आल्याबरोबर त्याचा स्वभाव कळत नाही द्यायचं नाही तसं स्वभाव काय आतलीच आहे की ती आतला असलं तर काय आतला असलं म्हणून काय ते काय कुठल्या येणे याच्यात सांगायला येते आता काय करायचं सांग बया मला गोळ्या औषध पैसे दे मला दुसरं काय सांग सगळ्यांनाच घ्यायला पाहिजे मी पण घे मला जा पण मला नाही, मागून मला पण पैसे. आता काय पाहिजे पैसे. घे तुझा पगार आणि तिचा काय- पैसे तिच्याकडनं मागून घे तू नोकरी कर तू पैसे मिळव आणि तिच्याकडनं मागून घे दे मला आणून मला पातळ फाटल्या काय बी नाही आता मला गोळ्या नाही काय नाही आणून दे मला कुठे गेले आता ती खरं? मला काय माहित बोली की हाय का बघ आत सारिका ओ ये बाई कुठे आहेस? काय चाललंय मगापासून तुमचं बोलणं मी ऐकत होतो. तू ऐकायलाच पाहिजे की मग. काय करायला पाहिजे कुठे गेलीस? कुठे गेलो तर म्हणजे घरातच काय काय आई काय कुठं जाणार म्हणली? आई काय म्हणली मग? काय म्हणाले काय सगळा पगार तुझ्याच हातात घेतल्यास नवऱ्याला गोळ्या नाही औषध नाही एक दिवस तू विचारतेस काय नाही विचारत मी काय सगळं विचारते? विचारते की सगळं काय काय विचारते? मिस करतो आणि सगळं आपल्या जवळ ठेवून येऊन काय पाहिजे काय नको आत्याला काय नाही काय आणून द्यायचं नाही काय नाही सगळं आपल्याला आणून ठेवून घ्यायचं काय लाखाने देतात का काय देतात त्यांनी पैसे लाखांनी तर काय मला काय माहिती कोण खोटीनं देते आम्हाला काय मला कुठं हातात आहे सगळं घरासाठीच देतो की मी काय स्वतः कशासाठी खर्च करून घेतो होय, घरासाठी देत असतील की काय मला दिल्या तुमचा संसार आहे अगं परवा ती साडी घेतलीस म्हणे कधी घेतली मी साडी तुझ्या मम्मीला. नाही घेतलो घेतलीस की आई होय सांगितली? तिच्या मम्मीला. परवा दिवशी नाही घेतलो नाही मी घेतली म्हणे. सासूला द्यायला देते पैसे देऊ अगं. तुमच्याजवळ पैसे असतील माझ्याजवळ मला द्यायला नसते कधी घेतले हो साडी तसं ते घ्यायचं होतं आईला मग शांत झाली त्यांच्याकडे ती. आहेत साड्या भरल्यात तिजोरी करून मी माझ्या लाखाने राहू दे तू एक आणून द्यायचं की तुझ्या आईला परवा द्यायला. घेतले नाही त्याने मी कसं बी घेणं माझ्या आशीलात पाहिजे तेवढ्या आशीलात मग आईकडे नव्हती म्हणून साडी घेतली मी आईकडं काय काय माहिती? तुझ्या पैशाने घेतलीस काय राबायचं दिस काय झालं तर घेतलं तर आहे मग मला घ्यायचं की तुमच्याकडे आहेत हो बघितलेत मी मग माझ्याकडे असते त्यांच्या बी असते की त्यांची पोरं आणले त्या नाही घ्यायला पाहिजे की हो तसं नसतं ह्यो काय काय बोलत नाही काय अरे नाही काय बोलणार सांगा तुझीच सही आहे ती याला तुम्ही सांगत आहे आधी. ना आता मी काय सांगू सांग तुमच्या दोघांच्यात? मग मी काय केलं आता दे तुम्हाला तर तुझे बोलले पैसे ना. दे लवकर. दे मला गोळ्याला औषधला दे पैसे कुठे आहे माझ्याकडे पैसे नाहीत आता हा पैसे सगळे नाही संपले आणि परवा दिले कधी परवा दिले नाही आणि परवा ठेवून गेला मग तिथे घर सगळे. खर्च नाही होता काय काय घर खर्च करतेस तू? घर खर्च नसतं काय काय सगळं तू सांगतेस वाटतं होय घर कर्ज जा लाईट बिल परत गॅस सिलेंडर होय, परत होय. घराचं सगळं बघायचं बाजार आणायचं काय एक असतं होय, काय सगळं आणि वर आणि पैसे दिलेले दिसते ना सगळं तुझ्याकडे बघ तूच लय सगळं आता बाजारात आणून टाकत असतील घरात तर पोरग्यांना राबायचं आणि आणि सगळं तुझ्या हातात घेतीस काढून आम्ही बसायचं तसंच काय करता बघा तुम्हीच माझ्याकडे तुम्ही काय एवढं असं पैसे आणून दिल्यासारखं काही सांगू नका एवढं सगळं बोलायला बघते. नाही, एवढं बोलून घेतो तू अगं काय एवढं करणार काय आता? बोलतेस सांग तिच्याकडं? बया, तुझी तर जवळच्या म्हणून बोलून घ्यायला लागला मला. माझ्या पुढे एवढं बोलत्या पाठीमागे एवढं बोलत असेल तुला बाकी मला हे बोलते ती. हा काय बोलले हो काय बोलले काय बोललीस की लय वेळा बोलले बोललीस मी की. कुणाबद्दल काय बोलत नाही मलाच बोलतेस कोणाबद्दल बोलत नाही मलाच बोललीस की काय एवढं बोलणारच की एवढं तुम्ही तुझ्या आपला काय जरा तरी तुम्हाला डोकं आहे काय डोकं काय आहे? नवरेपणा दाखवायचं काय आहे का नाही भीती दाखव तिला अगं आई असं नाही आता काय आता झालं भीती ते आज म्हणजे त्या काय शिवाय तू दुसऱ्या सांग कॉल मी. येईना. आता पैसे मी सगळं मी आतलं काय भीती करायचं? असल्याचं काय केलं सांगा बा आता भीतीमध्ये पैसे दे पहिला कुठलं पैसे देणार मी सगळे खर्च करून आईला साडी घेतला काल हे ते लाईट बिल केलं आलं तर दिलो मी उरलेले पण ते पण दिलो आता काय देणार काय करतेस बघा बाई. आईला घेत्या साड्या आणि नंदला बी त्याला बघ एक साडी देत नाही काय सासूला देत हे नाही आहे म्हणून सगळं बघतो होय बघते की आपल्या मायाचं थोडं द्यायचं आणि आम्हाला काय नाही गोळ्याला पैसे दे ना तसं बसलोय आणि तू तू द्यायचं किंवा मी कुठल्या जरा तुझ्याकडे दिलो की नाही
माझ्याकडे काय दिला तुम्ही तुम्ही द्यायचं होतं की त्यांना जेवढं दिलंय ते मी सगळं बघणार मी माझं मी माझ्याकडे काय मागूनच घेतीस आणि काढून आल्याबरोबर घरात आल्याबरोबर काढूनच घेतीस खिशातला आणि काय करणार तो काय करल म्हणजे तुम्ही काय ते नवऱ्याचा येऊन बसलाय गुलाम अरे आणि नाही ग बाई दोघांचं मार खायला बसले मध्ये गुलाम होत नाही. बायकोचा गुलाम होऊन बसलाय तो नवरा नव्हतो बस नाही ते बोलू नका मला मी काय बोललोय आता गप बसले काय दोघांच्या मध्ये शांत. आता तुमचं काहीतरी करा पैशाचं मी तर जाते मग काय तर हिच्या हातात पैसे आणि काय तर करणार काय राहू दे आमच्याकडे अजून नाही आम्ही घेऊया काय तर काय घेतोस